आकाशवाणी नागपूर. समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा अचूक, जलद, गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शी पद्धतीनं व्हावा यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित परवानाधारक भूमापक आणि भूमापन एजन्सी नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. याबद्दलची कार्यपद्धती निश्चित करून शासनानं आदेश जारी केला आहे. भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं काल वर्धा येथे ग्राम सेवा मंडळ गोपुरी संकुलात ग्रामोद्योग विकास योजनेअंतर्गत यंत्रसामग्री, टूलकिट्स आणि प्रमाणपत्रांच्या वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला. आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी विविध ग्रामोद्योग उपक्रमांमध्ये कार्यरत असलेल्या 340 कारागिरांना 848 आधुनिक यंत्रे आणि टूलकिट्सचे वितरण केले. तसंच विविध कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत आपले प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या 200हून अधिक प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांनी सन्मानित केले. वर्धेतील राष्ट्रभाषा प्रचार समितीनं देशातच नव्हे तर संपूर्ण जगभर हिंदी भाषेच्या प्रसार-प्रचारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. समितीनं हिंदीची ज्योत जगभर प्रज्वलित केली आहे, असं प्रतिपादन महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरू प्राध्यापक डॉ. कुमुद शर्मा यांनी केलं. राष्ट्रभाषा प्रचार समितीचा 35वा दीक्षांत समारंभ आज समितीच्या प्रांगणात पार पडला. महिला लैंगिक शोषण प्रकरणी अटकेत असलेला भोंदूबाबा अशोक खरात याची पोलीस कोठडी नाशिकच्या न्यायालयानं आज 3 दिवसांनी वाढवली. खरात याच्या विरोधात आणखी 2 महिलांनी तक्रार केली असून तो चौकशीत सहकार्य करत नसल्यामुळे त्याची पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यावर न्यायालयानं हा निर्णय दिला. हवामान. आज नागपूर येथे कमाल तापमान 40.6 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 21.2 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं. तर सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती येथे 41.2 तर अकोला येथे 41.4 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित होईल. नमस्कार.